अत्यंत मी संपूर्ण नगरसेवकांचा मनापासून आभार मानतो की आज आई बैठकीची आयोजित केली होती. त्या बैठकीला अध्यक्ष मी होतो, ताईंनाही होत्या. आणि संपूर्ण नगरसेवकांनी अत्यंत विकासाच्या दृष्टीने सर्व जे विषय मंजूर केले त्यांचे मनापासून मी धन्यवाद करतो. काहींनी त्यांचं मत मांडलं, ते मत त्याच्यामध्ये मंजूर जाईल, परंतु जे काही विषय होते ते वरणगाव शहराच्या विकासाचे होते आणि या संदर्भात नगरसेवकांना प्रत्येक त्यांच्या प्रभागामध्ये काम करताना विकासाचे विश्वासात घेतलेले सन्माननीय आमदार महोदय असतील, राज्याचे मंत्री आदरणीय सावकारी साहेब असतील, खासदार महोदय असतील, राज्य क्रीडा मंत्री, या सर्वांना एकंदरीत त्यांचा सन्मान कसा राखला जाईल नगरपालिकेच्या नुसार प्रोटोकॉलनुसार ते सुद्धा त्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल. विकास करत असताना आपण सर्वांकडे जाणार आहोत असं काही नाही किंवा आपण सर्वांकडे आपण केली आहे, मागणी केली आहे. आणि मला असं वाटतं की आपण वरणगाव शहराला एक चांगल्या प्रकारचा निधी भरवून अशा प्रकारचा निधी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे साहेब, गिरीश भाऊंच्या माध्यमातून मी तिच्याशी पाठपुरावा केला. मला असं वाटतं की हा एक विषय जो आहे तो मार्गी लागेल. सावकारी साहेबांनी काहींना हो सांगितलेला आहे, त्याकरता मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. विकास आपल्याला करायचा आहे, सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं वातावरण या गावामध्ये निर्माण करावं. पत्रकार बंधूंनाही विनंती करतो की आपण काय जे असेल ते आम्हाला कळवा, त्याच्यातनं मार्ग काढू आपण. आणि आपण गाव पुढे आपल्याला कसं महाराष्ट्रात एक नंबरवर विकास नेता येईल हे सर्वांना मिळून जे आहे हे त्या माध्यमात आपण करू. वरणगावकरांचे मी मनापासून धन्यवाद देतो की बैठकी आपण आता एक पारदर्शी पद्धतीने घेतली. पत्रकारांना इथं बोलवलो, ऑनलाईन जी बैठक आहे ती बैठक लोकांना कळाली पाहिजे, कारण की लोकांनी आपल्याला इथं पाठवलेलं आहे. लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या पण त्या माध्यमात याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. सर्व विषय इथे संमत केलेले आहेत. सगळ्यांना नगरसेवकांचा परत मी मनापासून आभार मानतो. सर, बाहेर अशी चर्चा होती की सभा गाजणार आहे, घेरावा घालणार आहे, वादळी सभा ठरणार आहे, पण एकदम खेळीमेळीच्या वातावरणात झाली. तुम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं, सर्व नगरसेवकांनी. सर्व सुज्ञ नगरसेवकाचा उपनगराध्यक्ष सिनियर आहे, गटनेता या शेजारीच बसले असा काही विषय नाही आहे. त्यानंतर शिवसेनेचे गटनेते आहे ते एकदम क्वालिफाईड आहे, सुशिक्षित आहे. म्हणजे असे एकंदरीत जर काही सर्व चांगल्या प्रकारचे नगरसेवक विचार म्हणजे विकासाला पुढे नेणार आहे आणि अनुभवी म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये ताई आहे, अजून राजूभाऊ स्वीकृत नगरसेवक आहेत. म्हणजे यांचे अनुभव त्या माध्यमात या सभागृहाला मिळत आहेत. आणि मला तरी असं वाटते की आता हे जे सभागृहाचा आपण विषय घेतला आहे की या सन्मान्य सदस्यांना सभागृहामध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटेल की मिनी विधानसभा आपल्याला हे करायची आहे. एक त्यांनाही अभिमान वाटेल की आपण कुठेतरी आपल्या भागातले प्रश्न इथे मांडतोय आणि त्याला वाव त्या माध्यमातून देतोय. मी नगरसेवकांना तेच विनंती केली की महिलांचा आवाज जो आहे तो दाबू नका द्यावे. तर महिलांनी त्यांच्या समस्या इथे मांडल्या गेल्या पाहिजेत. वारंवार जर किती एकच व्यक्ती जर किती बोलत असेल तर त्या बाकीच्या नगरसेवकांवर अन्याय होतो. त्याकरता नगरसेवकांनाही विनंती आहे की आपण जर किती आपल्या पद्धतीने जर किती मांडत गेले आपल्या प्रभागातलं तर मला असं वाटतं की त्या सर्वांना न्याय याच्यामध्ये देता येईल. आणि सर्व सदस्य मला असं वाटतं 21चे 21 सदस्य आणि 22-23 हे सर्व सदस्य आनंदी आहे आजच्या याच्यातनं. आपल्याला त्यांच्या प्रत्येकाला विकासच करायचा आहे, गावाच पुढे न्यायचा आहे. आणि मी तरी जे आहे की वरणगाव हाच माझा वार्डन गाव आहे, त्याकरता सन्मान्य सदस्य सांगतात त्याचे कामं आपल्याला घेण्यात आहे. काही आकस वगैरे काही विरोध वगैरे न ठेवताना एक चांगल्या प्रकारचं मॉडेल आपल्याला वरणगाव शहरी नक्कीच या महाराष्ट्रात जे जामनेर 1 नंबर आहे तर 2 नंबर आपला कसा त्या माध्यमातून राहील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून त्या माध्यमातून करू. आजच्या सभेबाबत आज जी सभा झाली आमची खेडीमेळीच्या वातावरणात झाली. आम्ही सर्व 23चे 23 नगरसेवक एका दिलाने काम करणार आहे. गावाचा विकास झाला पाहिजे. पण सुनील भाऊला आमचं एकच सांगणं, आम्ही चांगल्या कामासाठी तुमच्या मागे साथ देणारच आहे. पण जर इतर कामं झाले त्या कामाला आम्ही साथ देणार नाही. गावाचा विकास झालेला पाहिजे हेच आपलं म्हणणं आहे. भाऊ म्हणतो जामनेर 1 नंबर आपला 2 नंबर आहे. माझं म्हणणं की आपण 1 नंबरवर आले पाहिजे. आपणच का मागे आपण 23-24 नगरसेवक आहे भाऊ. आपल्याकडे बी आहे ना, आमदार आहे, खासदार आहे, आपले मंत्री आहे, आपली सत्ता आहे. आम्ही करू ना, गिरीश भाऊकडे जाऊ निधीसाठी, रक्षाताईकडे जाऊ, संजू भाऊकडे जाऊ, आम्ही सर्वांकडे जाऊ. गुलाबराव पाटील आमचे पालकमंत्री आमचे याचे आहे, युतीचे आहे, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही निधी मागण्यासाठी आम्ही मागे सडणार नाही. आम्ही जो महिला आहे एकदम डॅशिंग महिला आहे. सर्व महिला जर आम्हाला मुंबईपर्यंत जाणं पडलं तिथं जाऊ. सुनील भाऊ आम्ही तुम्हाला साथ देऊ, पण तुम्ही पण आम्हाला साथ द्या आणि गावाचा विकास करा. धन्यवाद. ओके. ही सर्वसाधारण सभा असताना देखील या ठिकाणी सर्वच नगरसेवकांनी प्रमुखांनी ज्या आपल्या प्रभागातल्या अडीअडचणी होत्या त्या संदर्भात सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या वतीने जे विषय नगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाहीत त्या विषयाला शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये विरोध नोंदवलेला आहे. आणि कायदेशीररित्या परवानग्या घेतल्याशिवाय नियमबाह्य काम कुठल्याही प्रकारे करण्यात येऊ नये अशा स्वरूपाचं लेखीपत्र
आमच्या गटनेत्या तृप्ताताई महाजन यांच्या लेटर पॅडवरती साईच्या साई नगरसेवकाने या ठिकाणी दिलेलं आहे. निश्चितच जे काही विकास कामं असतील त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे, होता आणि राहील, परंतु नियमबाह्य कामं या सभागृहामध्ये मंजूर केल्या जाणार नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मांडलेली आहे. औरंगाबादतील नगरपालिकेत पहिली सर्वसाधारण सभा पार पडली असता जे गावाच्या हिताचे जे विषय आहे ते आम्ही मंजूर केलेले आहे आणि काही विषय आम्ही नामंजूरसुद्धा केलेले आहे. कारण काय गावामध्ये जुनी इमारत पाडून बांधणे आणि हे करणे, पण ती इमारत आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून सण तिथं विभागीय कार्यालय कसं चालू करता येईल किंवा हेच कार्यालय तिथं आणि ही जागा भाडेपट्टेकरांना देण्यात यावी अशी मागणी केली आहे. आधी विषय भोगावताना दिसला नाही का बरं असं? लेखी पत्र दिलेलं आहे अध्यक्षांना किंवा जे आहे सविस्तर याच्या संदर्भात आम्हाला माहिती सादर करण्यात यावी आणि याच्यात शासनाच्या परवानग्या घेतल्या गेलेल्या आहे का, जो पुढे कलेक्टर साहेबांना पण जे काही असेल जर खरंच याच्यात भ्रष्टाचार झालेला असेल तो बाहेर काढण्यात येईल. आता नगराध्यक्ष विरोध केला आहे त्या विषयाला आमचा विरोध आहेच. म्हणजे असे आम्ही अध्यक्षांना विरोध करायचा म्हणून करायचा नाही, म्हणजे वातावरण खेडीमेडीच्याच वातावरणामध्ये झाली, पण आम्हाला ज्या विषयावर विरोध करायचा होता तो विरोध आम्ही केलेला आहे. कुठले विषय होते असे? आमच्या जुन्या इमारतीचा विषय आहे, काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्याकडे हे देण्यात यावे त्याच्या संदर्भात काही विषय होते, ते पण आम्ही विरोध केलेला आहे.